कमळे, तू ठीक आहेस ना? आणि हे काय आता घेऊन फिरतेस? सर चला, आपल्याला त्या गाडीचा पाठलाग करायचा लवकर. कमळे, काय मूर्खपणा आहे हा? एक तर तू एकटी इथे आलीस, हे सगळं करण्यात किती रिस्क आहे माहिती आहे ना तुला? अहो सर, अन्नपूर्णा आजींच्या नातीचं खोटं नाटक करून त्यांनी ऍक्सिडेंट घडवला, मग त्याची पकडायला नको का? कमळे गप्पा बस. हे सगळं शोधून काढणं तुझं काम नाही, पोलिसांचं काम आहे. आणि तुझे अन्नपूर्णा आजी आणि राजन काकांबद्दल काय इमोशन्स आहेत ना ते मी समजू शकतो, पण त्यासाठी एवढी मोठी रिस्क घेणं कुठलं शहाणपण आहे? सर सॉरी, मी अन्नपूर्णा आजींना या अवस्थेत नाही बघू शकत. अहो त्यासनी त्यांच्या नातीची किती ओढ आहे हे तुम्हाला चांगलंच माहित आहे ना. हो त्यांनी त्यांच्या नातीचा इशय काढला की मला माझ्या आबांचं माझ्यावर किती प्रेम आहे हे आठवतंय हो. आणि त्यांच्या म्हातारपणात त्यांना असं नशिबात येणं मला नाही बघवत. मला चांगलंच माहितीये की त्यांना त्रास देणारी माणसं त्यांच्या आजूबाजूचीच आहेत. काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी सगळा खेळ केला, पण ती बाई माझ्या हातातून निसटून गेली. बाई? कोण बाई भेटली तुला? बोल, कोण आहेस तू? बोल लवकर, कुणी सुपारी दिली तुला? तू गौरी मावशीला का मारायला निघाले? ऐक ग. तुम्ही त्या बाईच्या हातात चाकू होता ना, तरी तू एवढी रिस्क घेतलीस? आणि तुला काही झालं असतं आता तर? सर प्लीज, आत्ता हे महत्वाचं नाही. त्या गाडीचा पाठलाग करणं, त्या बाईला शोधणं लय महत्वाचं आहे. प्लीज चला, प्लीज चला. फास्ट चालव. हो हो. सर ती व्यक्ती तिथनं पळून गेली असणार. सर ऐका की, तुम्ही राजन काकांना फोन करून सांगा की माझ्यावर हल्ला झालाय, आणि सांगा की घरात कोण कोण आहे हे चेक करायला. म्हणजे जर त्याच घरातलं कोणी असेल तर ते घरात परत जाणारच नाही एवढ्याला. बघा की फोन करून. सर फक्त माझ्या मनातली शंका निघून जाईल म्हणून. तर तुम्हासनी बी चांगलंच माहित आहे का अन्नपूर्णा आजींची नात त्यासनी भेटू नये यासाठी कामिनी आजीने किती प्रयत्न केलेत. म्हणून करा की फोन. हा ऋषी बोल, कमळी सापडली? हो काका, डोंट वरी, सापडली कमळी. ती कशी आहे? तिला काही लागलं तर नाही ना? ठीक आहे, ती फक्त हल्ला केला कोणीतरी तिच्यावर. हल्ला? बरं, तिला लगेच दवाखान्यात घेऊन जा, मी येतो तिकडे. नाही नाही, ती बरी आहे, सुखरूप आहे, तिला काही लागलं नाहीये. बोला, तुम्हीच बोला तिच्याशी. हां. हॅलो काका, तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी एकदम ठीक आहे, काय झालेलं नाही मला. फक्त तुम्ही एक काम करता का? हां बोल. जरा घरात कोण कोण आहे बघा की. म्हणजे जर आपल्या घरातलंच कोणी असेल तर ते एवढ्या लवकर घरी परतणार नाहीत. कमळे, मला नाही वाटत यामागे घरातलं कोणी असेल. काका हे बघा, मला सगळं कळतंय, पण फक्त माझ्या मनातली शंका निघून जायला पाहिजे म्हणून. प्लीज बघा की. बरं बघतो. काका, आणि फोन चालू ठेवा, बघा आणि सांगा. ओके, बघतो. आत्या. राजन, तू काय शोधतोयस? आत्या कुठे? रागणी, आई कुठे तुझी? आई असेल ना, बाहेर असेल. हां, मी तिच्या रूम मध्ये बघतो. राजन, राजन, अरे राजा, पण झालं काय? तू सांगशील का? अरे राजा सांग ना, काय झालं? आईकडे काय काम आहे तुझं? मला बोलायचं तिच्याशी. अरे मग तू बस ना, मी बोलवते तिला. तू कशाला स्ट्रेस घेतोस? बस. नको रागिणी, माझं मी बघेन. राजन, अरे देवा, आता सगळं बिंग फुटणार वाटतं. काय करू? कसं थांबू याला? राजन, 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 थांब ना. व्हॉट्सअप डॅड, काय झालं? कोणाला शोधताय तुम्ही दोघं? दरवाजा उघडा. आत्या, आत्या. अरे राजन, झोपली असेल ती. पण मला आत्ता तिच्याशी बोलायचंय. माझं आत्ता काम आहे तिच्याकडे.
दरवाजा उघडा नाही तर दरवाजा तोडून टाकेन. आत्या डॅड असं काय पेक्युलर वागतोयस? काय झालंय सांगशील का? काय झालं ना अनिका, तुझ्या ग्रॅनी आजीचा आवाज नाही ऐकला मी सकाळपासून आणि तिने दरवाजाची कडी आतून लावली आहे. सो मला तिची काळजी वाटते ना, म्हणून सांगतोय. दरवाजा उघडा नाही तर दरवाजा तोडून टाकेन. आत्या भाजन हा. आत्या कुठे आहे? कुठे आहे आत्या? अरे राजन, बाहेर कोण आहे? ग्रॅनी आजी आम्ही आहोत. ऍक्च्युली डॅडला ना कधीच तुला काहीतरी बोलायचंय, तो तुला शोधतोय. अच्छा ऐक पण बाळा, मला ना थोडा वेळ लागेल. हा, काही महत्वाचं बोलायचंय का त्याला? असं कसं होईल? हो, मला 100% गॅरंटी होती की त्या कामिनी आजीच होत्या. मग त्या नव्हत्या, मग माझ्यावर हल्ला कोणी केला? नो नो इट्स फाईन. पण तू ठीक आहेस ना? हो, मला काय झालंय? राजन, आपण बाहेर बसायचं का? ती बाहेर आली की आपण बोलू तिच्याशी. किंवा तू इथे बसतोस का? नाही नाही नको, मी आईजवळ थांबतो, नंतर बोलेन तिच्याशी. शुअर? आत्या आणि रागिणी दोघी घरीच आहेत. हो नाही, ठीक आहे, आम्ही पोचतोय थोड्या वेळात. हां ठीक आहे. थांबू नको हं जास्त वेळ. बाई ग, आज थोडक्यात वाचलेस रागिणी. आणि हे प्रत्येक वेळी नाही होणार आहे. नेक्स्ट टाइम खूप काळजी घ्यावी लागणार आहे तुला. रागिणी सांभाळ ग बाई. ही आई मला अडकून गेली कुठे? शी.